हॅलो, नमस्ते. प्रत्येक घटकाने संघटित का राहावं, प्रत्येक कुटुंबाने संघटित का राहावं, प्रत्येक समाजाने संघटित का राहावं, याचं एक मी तुम्हाला उदाहरण दाखवणार आहे. संघटनामध्ये किती ताकद असते हे प्रत्येकाने वेळीच ओळखायला हवं. आणि जर तुम्ही वेळीच ओळखलं गेलं नाही तर तुमच्यावर अन्याय हा 100% होणार आहे. मग कुठलाही घटक असो, हे केवळ जातीसाठी बोलणं नाही आहे, हे प्रत्येक घटकासाठी बोलणं आहे. केवळ प्राणीसुद्धा असो, प्राणी जर एक संघटित राहिला तर त्याचा बचाव होणार आहे. मग माणसाला तर त्याची भरपूर गरज आहे. म्हणून तुम्हाला एक मी अशी गोष्ट दाखवतो आहे की ते तुम्हाला पाहून तुम्हाला समजेल की संघटना किती महत्त्वाची आहे. माझ्या हाताच्या अंतरावर असणारं हे मधमाशांचं पोळं आहे. त्यांची संघटनेची ताकद, त्यांचे नीतिमत्ता, त्यांचे आपलेपण, त्यांना काम करण्याची जिद्द, सर्वजण काम करतात, सर्वजण मध गोळा करतात आणि आपल्या घरी आणतात आणि त्याचं रक्षण पूर्णपणे स्वतःची जबाबदारी घेतात. म्हणून अन्याय यांचा होऊ शकतो, पण मी आत्ता करू शकत नाही का, ते संघटित आहेत म्हणून. त्यामुळे मला माझी विनंती आहे प्रत्येक घटकाची, संघटनेपासून लांब पळू नका. संघटना ही खूप महत्त्वाची आहे. मग कौटुंबिक असो, सामाजिक असो, कुठली सांस्थिक असो, त्यामध्ये तुम्ही संघटित राहण्यासाठी नेहमी प्रयत्न करा. धन्यवाद.